नमस्कार, मी प्रितेश। आज तुम्हाला आपली कंपनीमध्ये जे मशीन्स आपण पाठवत आहे दुबईला त्याच्याबद्दल थोडं सांगणार आहे की एक्सपोर्ट कसं करायचं आहे। मराठी उद्योजकांनी बिझनेसमध्ये आल्यानंतर जर तुम्हाला दुबईमध्ये एक्सपोर्ट करायचं असेल तर त्याची मी थोडीशी माहिती देत आहे जे मला कळाली। कारण की क्लासेसवाले ऑनलाईन क्लासेसवाले कशा पद्धतीने देतात याच्याशी तुम्ही पण बघितलं असेल की ते जे सांगतात त्याला मला नाही वाटत ते एकदम परफेक्ट राहते म्हणून जो मला अनुभव आलेला आहे मी तो सांगत आहे। माझ्या 2 कोल्ड प्रेस ऑइल मशीन्स आहेत जे मी दुबईला पाठवत आहे। त्याच्यामध्ये जे लायसन्स लागले त्याचे मी पूर्ण तुम्हाला पहिले डिटेल्स देतो। ज्याच्यामध्ये माझी स्वतःची मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ओपन केली। प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोबत मी सेकंड जे आहे ते GST लायसन्स काढलं, सोबत एक सेंट्रलचं FSSAI लायसन्स काढलेलं आहे। कारण की याच्यानंतर मशीन गेल्यानंतर मला काही फूड आयटम्स माझे जसं मिलेट्स झाले, मिलेट्सच्या कुकीज झाल्या, मिलेट्सचे लाडू झाले, त्याच्यानंतर मिलेट्सचे मिक्सेस झाले, हे सगळे आयटम्स मला दुबईला पाठवायचे आहे। जे आपले डाळा राहतात हे आपण पाठवत आहे दुबईला, तर त्याच्यासाठी आपल्याला सेंट्रल FSSAI लायसन्स लागलेला आहे। तर सोबतच जे आपल्याला दुसरं आहे लायसन्स लागत आहे ते लागते आपल्याला आईस गेट पोर्ट रजिस्ट्रेशन लायसन्स, जे की आईस गेटच्या साईटवरती तुम्हाला मिळून जातं। आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे लागत आहे ते लागते AD कोड, ऑथराइज्ड डीलर कोड। प्रोसिजर झाली की सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन म्हणून एक 1700 ते 1800 रुपये खर्च येतो, तो लायसन्स लागतो। आणि त्याच्यानंतर मशीन्ससाठी तुम्हाला कंटेनर बुक करावा लागतो। त्याच्यासाठी तुम्हाला CHA अपॉइंट करावा लागतो। सुरुवातीला जेव्हा मी एन्क्वायरी केली तेव्हा मला CHAने जवळपास 1 लाख रुपये सांगितले, फक्त 2 मशीन्स म्हणजे ऑलमोस्ट 1600 kg वेट आहे। तसं पाहिलं तर एका कंटेनर कमीत कमी 22 मेट्रिक टन 22 ते 24 मेट्रिक टन माल नेऊ शकतो, वेट नेऊ शकतो। आणि आपलं वेट जे आहे ते म्हणजे तुम्हाला सांगतो 2 क्विंटल आहे जवळपास। तर त्या कारणाने आपले वेट्स त्यांनी भरपूर सांगितले होते। सोबतच मी नंतर 2 CHAला आणखी भेटलो, त्यांनी मला 55 ते 60 हजार रुपयापर्यंत खर्च सांगितला। नंतर आणखी एक मुंबईचे CHA आहे, त्यांच्याकडनं मी कोटेशन घेतलं, तर त्यांनी मला जवळपास 17,000 रुपयात फर्स्ट टाइम रजिस्ट्रेशन म्हणजे आपलं पोर्ट KYC करावं लागते, त्याच्यासोबत 17,000 रुपये सांगितले। तर एवढा फरक हा पडतो तेच आहेत ते मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितले की बाबा CHA किती चार्जेस घेतात। तर अशा प्रकारे आता हे जे मशीन्स आहेत आपल्या ह्या 2 पहिले आपलं आता सध्या KYC सुरू आहे, पोर्टची KYC, बाकी सगळे आपले डॉक्युमेंट झालेले आहे। मंडेपर्यंत म्हणजे येणाऱ्या जवळपास 18 ते 19 तारखेला आपली मशीन्स जे आहेत ते पोर्टच्या गोडाऊनवरती जातील आणि तिथून आपल्या ते न्हावा सेवा पोर्टवरून जबल अली पोर्टला जाणार आहे। आणि एकदा जर का जबल अली पोर्टला गेलं तर तिथं आपण वेगळं CHA पकडलेलं आहे, जे आपल्याकडनं तिथलचे पोर्ट म्हणजे इम्पोर्ट मशीन इम्पोर्ट करणे, बाकीचे डॉक्युमेंटेशन करणे, प्लस आपल्या शॉपपर्यंत आणून देणे। जिथं आपण अल करामामध्ये शॉप घेतलेला आहे तिथपर्यंत पोहोचवण्याचे जे चार्जेस आहेत ते आपल्याकडनं त्यांनी मला वाटते की 1500 ते 1700 दिरहमचे आम्हाला कोटेशन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये अराउंड 30,000 ते 35,000 रुपये खर्च सांगितलेला आहे त्यांनी। तर तो एक आपल्याला तिथलचा इम्पोर्ट क्लिअरन्सचा खर्च द्यावा लागतो। प्लस दुबईला जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे असेल तर दुबईला बिझनेस करण्यासाठी तुम्हाला तिथं लायसन्सची गरज लागते। जर तुम्ही फक्त ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला फ्री झोनचंही लायसन्स घेऊ शकता, पण जर का तुम्हाला तिथं स्वतःचं शॉप ओपन करायचं असेल तर तुम्हाला दुबई गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला एक मेनलँड म्हणून आणि सोबतच मेनलँड लायसन्स आता मी जे घेतलेलं आहे अलकरामामध्ये तर मला की मनी पण द्यावं लागणार। तर ऑलमोस्ट की मनी दुबईमध्ये कमीत कमी 30,000पासून ते 1 लाखापर्यंत आहे। आता आमचं जे आहे आमचा की मनी जवळपास 1,10,000 दिरहम गेला। पूर्ण रजिस्ट्रेशन वगैरे म्हणजे रेंट ॲग्रीमेंट करेपर्यंत
1,30,000 दिरहम खर्च झाला. ऑलमोस्ट 28 ते 30 लाख रुपये. प्लस तिथं रेंट जे आहे, रेंटचे चार्जेस वेगळे आम्ही देत आहे, जे की इयरली 60,000 दिरहम देत आहे. तर हा एक खर्च येत आहे. हे सगळं झाल्यावर आता तिथलचं जे फर्निचर वगैरे कॉस्टिंग आहे ती आम्हाला इंडियन रुपीजमध्ये 20 लाख रुपये आली. आणि आता हे जे मशीन्स जात आहेत, प्लस आम्ही बाकीचे प्रोडक्ट आमचे स्वतःचे नेत आहेत मॅन्युफॅक्चरिंग करून. कोल्ड प्रेस ऑइल आहे, त्याच्यामध्ये स्टोन प्रेस गाडा आहेत, म्हणजे आपण जे म्हणतो ना वरच्या दडलेला दाढ, हे आम्ही तिथं सेल करत आहे. कारण की तिथलची जर फूड क्वालिटी तुम्ही बघसाल तर फारच म्हणजे एकदमच ही आहे. मी दुबईत जर कोणी आलं असेल तर त्याला माहीत आहे. तर हे झाले आमचे डाळे. त्याच्यानंतर आम्ही इडली मिक्सेस, जे मिलेट्सपासून, म्हणजे नाचणी आपण रागी मिलेट्स म्हणतो, तर त्याच्यापासून बनलेले मल्टीग्रेन मिलेट्सपासून बनलेल्या इडली, डोसा आणि ढोकळा मिक्सेस आम्ही मार्केटमध्ये आणत आहे, लॉन्च करत आहे. सोबतच आपले बाकीचे पण प्रोडक्ट, कुकीज म्हणा, मिलेट्सचे लाडू म्हणा, हे पण आम्ही सोबत तिथं शॉपवरती ठेवत आहे. मी माझ्या शॉपचा पण थोडासा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार, कशा पद्धतीनं आपण तिथं एक्सपोर्ट, म्हणजे इंडियातून एक्सपोर्ट करून दुबईमध्ये बिझनेस स्टार्ट करत आहे. आणि एकदा जर का आपण आपल्या शॉपमध्ये विकणं सुरू केलं, कमीत कमी 1000 कस्टमर झाल्यावर, त्याच्यानंतर आपण सेकंड टार्गेट ठेवलेलं आहे की हेच प्रोडक्ट आपण अदर सुपर मार्केटमध्ये आपण कसं विकू. तर आणखी काही जर समजा अपडेट येत असतील आपल्या प्रोडक्टबद्दल किंवा आपल्या बिझनेसबद्दल तर मी तुम्हाला सांगेन. तर ई-कॉमर्स आहे, ऑफलाईन आहे, या सगळ्या पद्धतीचे आपण त्याच्यामध्ये करत आहे. तुम्हाला जर काही असेल, म्हणजे नॉलेज असेल, तर ते माझ्या खाली आपण ईमेल ID देत आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला मदत हवी असेल तर तुम्ही बेशक मेलवरती DM करू शकता किंवा कमेंट करू शकता. तुम्हाला रिप्लाय देण्याचे प्रयत्न करू. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी काही जे नवीन अपडेट येत राहतात बिझनेसबद्दल, एक्सपोर्टबद्दल, हे मी तुम्हाला सांगतो.